बरोबर आहे नवीन जलव्यवस्थापन तज्ज्ञ श्रीकरजी सोमण साहेब, प्रमुख वक्ते श्रीकांतजी कोंडोलीकर यांनी स्थान स्वीकारलेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। ज्योती नमस्ते। मान्यवर दीप प्रज्वलन करत आहेत। दीप प्रज्वलनासोबतच भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील मान्यवर करीत आहेत। आणि यामध्ये योगायोग म्हणजे यावर्षी 25 जुलैला आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली। यानिमित्त दैनिक तरुण भारतने सध्या डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे जे सचिव आहेत त्यांच्या स्वागतासाठी मी शांताराम बोंदळे संचालन धोत्रे, माननीय विजय माननीय श्रीकांतजी आणि त्यांचे पालक श्रीकर, उपस्थित बंधू भगिनी, आणीबाणीचे 50 वर्ष अशा विषयाला धरून आणि एका पुरवणीचं विमोचन हे आज या ठिकाणी होते आहे। खरं म्हणजे हे जे वर्ष आहे हे वर्ष तरुण भारताचं शतकी वर्ष आहे। 100 वर्ष वेगवेगळे विविध कार्यक्रमांचं आयोजन नियोजन आणि याची सुरुवात झाली आहे। सुरुवातीला पहिला कार्यक्रम हा बीज अंकुरे अंकुरे असा त्याला थीम म्हणता येईल, अशी थीम ठेवून मोठ्या प्रमाणावर वाचकांपर्यंत आणि बाकी अन्य सगळ्या लोकांपर्यंत बीजांचं रोपण करण्याकरता म्हणून बीज आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवले। हा कार्यक्रम खूप चांगला यशस्वी झाला आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर मग वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम आहेत, त्याच्यापैकी हा आजचा कार्यक्रम आहे। आणीबाणी ही जशी इथे उपस्थित असलेल्या अनेकांनी अनुभवली आहे, तसंच इथे उपस्थित असलेले अनेक जण असे आहेत की ज्यांचा आणीबाणीच्या नंतरचा जन्म आहे किंवा ज्यांना आणीबाणी ही वाचून ऐकून काही गोष्टी ज्येष्ठांकडनं कळून अशीच माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती नाही आहे। पण हे जे आणीबाणी आहे या आणीबाणीचे जसे या ठिकाणी आणि ज्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला अशी मंडळी आहे, आम्ही आयोजक जरी या कार्यक्रमाचे असलो तरी
त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये आम्ही सुद्धा अनेक गोष्टी भोगल्या आहेत. कारण ज्यांच्यावर आणीबाणी म्हणून अन्याय अत्याचार त्या कालावधीमध्ये झाला तोच राष्ट्रवाद हा तरुण भारतही जपत होता. आणि म्हणून मग तरुण भारताच्या दैनंदिन निघणाऱ्या वृत्तपत्रावर बातमीवर कसे कसे निर्बंध आणता येतील असा प्रयत्न झाला. याच्यासोबतच सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली तर तरुण भारतामध्ये काम करणारी जी आमची सगळी अधिकारी मंडळी होती जे दैनंदिन कामकाज सगळं चालवत होती त्यातले बहुतांश मंडळी ही मिसाबंदी म्हणून अटक करण्यात आले. आणि या सगळ्या कालावधीमध्येही तरुण भारत हा ठाम उभा राहिला, राष्ट्रवादावर कायम राहिला. या सगळ्या याच्यामध्ये मग ह्याच्या सगळ्या आठवणी आहेत, हे जे सगळे प्रसंग आहेत किंबहुना मी म्हणजे हा जो सगळा इतिहास आहे जो लोकशाही करता संविधानाच्या रक्षणाकरता लढला गेला त्या इतिहासाचे काही गोष्टी काही बाबी त्या पुढच्या पिढीपर्यंत जाणार. आणखी चांगल्या भाषेत सांगायचं झालं तर कुठेतरी त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं आणि म्हणून आजच्या या पुरवणीचं आयोजन नियोजन आहे. ही जी पुरवणी आहे ही काही फक्त आपल्या इथे विमोचन होते आहे उद्घाटन होते असं नाही आहे. तो विदर्भामध्ये 3 ठिकाणी म्हणजे यापूर्वी 26 तारखेला 25 तारखेला चंद्रपूरला झालं. त्या ठिकाणी उदय निरगुडकर ज्येष्ठ पत्रकार आपल्याला कल्पना आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. दुसरा कार्यक्रम अमरावतीमध्ये झाला आणि तिसरा आजचा हा कार्यक्रम आहे. 3 जिल्हे मिळून 4 जिल्हे मिळून असा साधारणतः या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आणि त्याचा उद्देश जो आहे मी आत्ता जो सांगितला त्या पद्धतीप्रमाणे आहे. या वर्षभराच्या आणि शतकी आणि अमृत महोत्सवी वर्षामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन आणखी वेगळ्या पद्धतीने म्हणजे संघटनेचे सचिव सिद्धेश्वर उपस्थित सर्व स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार. सिद्धेश्वरच्या बाबतीत एक गोष्ट मुद्दाम नमूद करायची माझ्या योजना देणारी गोष्ट हा सगळ्या असतात ना त्यातील एक हा त्याची सर्वांची जेलमध्ये न होता बाल सुधारगृहात झाली होती. वय वर्ष 14 असताना धरला गेला होता. माननीय अनुपजी आणि आमचे मित्र श्रीकर सोमण आणि इथे उपस्थित सज्जन माता भगिनी आपल्यापैकी अनेकांनी ज्यांचा आत्ता या ठिकाणी सत्कार झाला अशा खूप लोकांनी आणीबाणीची झळ सोसलेली आहे. प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन अथवा न जाऊन परंतु कुटुंबावरती काहीतरी त्यांच्या एक संकट आलं, गदा आली त्या निमित्ताने अशा सर्वांना या ठिकाणी मी नमन करतो. आणि आजच्या दिवशी वास्तविक प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी पुरुषोत्तमजीसारखे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंसेवक हे बंदिवासात होते. विजयराव स्वतः त्या ठिकाणी सत्याग्रह करून त्यांनी साधारण 19 महिन्याची जेलची हवा खाल्ली आहे. काही महिला प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी. आणि आत्ता मी जे सांगितलं सगळ्या स्टेजवरून या ठिकाणी की आमचे सिद्धेश्वर देशमुख की ते वास्तविक किशोरवयीन होते त्यावेळेला असे सगळे उपस्थित असताना एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आणीबाणीचं पर्व त्या ठिकाणी आलेले संकट या निमित्ताने याचं आठवणींचं एक कथन करण्याचा योग आलेला आहे. वास्तविक हे काही तसं पटणारं नाही आहे.
परंतु कधी कधी मैत्री आणि स्वयंसेवकाचं प्रेम हा असं काही आड येतं की मग असे अनेक धोके पत्करावे लागतात. त्यात मी धोका तो पत्करलेला आहे. ठीक आहे. आता साधारण हा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेकांना तो समजला आणि त्यांनी काही प्रत्यक्षपणे किंवा फोनवरून आपापल्या आठवणी सांगायला सुरुवात केली. आणि स्वाभाविकपणे प्रत्येकाला असं वाटतं की मी काय केलं होतं त्यावेळेला, मी कुठे होतो, माझे वडील कुठे होते, आमच्या आईचं काय झालं, आमची बहीण कशी गेली. आणि तो आठवणीचा त्यांच्यासमोर एक गोंगाट झाला उभा. आणि त्यांनी फोनवरून सांगायला लागले की एकदा असं मी आपलं स्पीकरवरती फोन ठेवत होतो आणि एकेकाचे पटपट आठवणी लिहून घेत होतो. कधी पुन्हा फोन यायचा थोड्या वेळी, अरे तितकी होतं सुटून गेली. पुन्हा फोन यायचा, अरे ते तर राहूनच गेलं. स्वाभाविक असतं, प्रत्येकाला तो 50 वर्षापूर्वीचा काळ एकदम आठवत नाही, परंतु एकदा ते चक्र फिरायला लागलं, जसा एखाद्या कॉम्प्युटरचा कर्सर फिरत राहतो आणि त्याला जसं एंड पॉईंट भेटतो, डेस्टिनेशन मिळालं की खटकन सगळं उघडतं. तसं अनेकांचं झालं. आपण सगळ्यांचा सन्मान केला, त्यांचे नीट टिपणं लिहून घेतले. माझे स्वतःचे काही वैयक्तिक अनुभव होते जे दिनेश जोशी सारख्यांसोबत आम्ही शेअर केले होते. तर अटक मात्र मला कधी झाली नव्हती. त्यामुळे माझी अशी इच्छा होती की ज्याने सोचला आहे, जेलची हवा खाल्ली आहे, त्यांनी येथे काहीतरी विचार मांडावेत. पण ठीक आहे. आता वास्तविक पाहता लोकशाही हा भारतीय संस्कृतीचा मूलाधार राहिलेला आहे. इथलं भारतीय मन जे आहे हे मुळातच लोकशाहीला पूरक आहे. अशा अवस्थेमध्ये असताना एखाद्या कोणत्या तरी सत्ता जाईल याची भीती एखाद्या पंतप्रधानाला निर्माण होणं आणि त्यांनी तत्काल आणीबाणी जाहीर करून देशातल्या या सगळ्या जनसामान्य लोकांना तुरुंगामध्ये डांबणं, हा सगळा वास्तविक पाहता लोकशाहीच्या दृष्टीने हा देशावरती एक प्रकारचा काळीमा फासण्याचा हा प्रकार आहे. हे घडलेलं आहे. सत्ता जाईल की नाही हायकोर्टाचा आदेश आल्याबरोबर जाईल अशी शंका आल्याबरोबर ती आपल्याला माहीत आहे की जून 25ला रात्री 12 वाजता आणीबाणी जाहीर झालेली आहे. आता या ठिकाणी संघ म्हणल्यानंतर स्वाभाविकपणे या ज्या लढाया असतात, राजकीय लढाई होती, संघ ती सांस्कृतिक संघटना आहे, परंतु राजकीय पद्धतीतल्या लढाया त्याच पद्धतीने जिंकाव्या लागतात, लढाव्या लागतात. तर अशा वेळेला आपल्या तो काय होतं, आपल्या तो फक्त भारतीय जनसंघ होता. तर त्या काळात जुने जे लोक असतील तर त्या जनसंघाच्या लोकांना मला एखादी गोष्ट या ठिकाणी नमूद करावी वाटते की 25 जूनला अंबेजोगाईला महाराष्ट्र प्रदेश जनसंघाची बैठक होती, महाराष्ट्र प्रदेश. आणि ती आटोपून तत्कालीन आपले कार्यकर्ते बंडू पंचूभाई, बंडोपंत ज्यांना आपण म्हणतो, त्यांचं नाव नारायण, आणि पंडितराव कुलकर्णी हे परत येत होते. आणि आणीबाणीची घोषणा झाल्याचं त्यांना एवढं समजलं. आणि समजल्याबरोबर की नक्की काय होणार, कोणी अनुभवली ती आणीबाणी, माहिती काय होतं, परंतु तोंडी निरोप जात गेले की असं होईल तसं होईल. तर त्यानंतर ही मंडळी, हे दोघंजणं, म्हणजे आपल्याला अटक नक्की होणार, आणीबाणी म्हणजे काहीतरी खतरा आहे, तर तिथे सगळे कार्यकर्ते सतर्क झाले. वास्तविक बंडू पंचूभाईचं त्या काय वय असेल, 20-22-25 असेल. बंडोपंत नागपूरला एका शाखेचे स्वयंसेवक होते आणि त्याच ठिकाणी त्यांना जसं संघाचे आपण प्रचारक म्हणतो तसे बंडोपंत पूर्णकालीन म्हणून अकोल्याला आले. ऑक्टोबर 24मध्ये, ऑक्टोबर 74मध्ये, 74 ऑक्टोबरला ते अकोल्याला आले. ताई टोपलेंकडे मुक्काम केला आणि जनसंघाचे पूर्णकालीन म्हणून काम सुरू करायला लागले. आणि जून 25ला आणीबाणी जाहीर झाली. यांनी आपलं लोक लढवलं. आणि हे लोक इथे ताई टोपलेंच्या घरी कुठे राहिले, कुठे घरात राहिले का, ताईंचं सुतिकागृह होतं जिथे बायकांचं डिलिव्हरी व्हायचं, बाळंतपणं व्हायची. त्या एका खोलीमध्ये बाळंतीन बाईच्या खोलींवर पलंगावरती 3 दिवस त्यांनी काढले. अशा पद्धतीचे एक प्रकारच्या व्यूहरचना आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्या स्वयंसेवकांनी केलेल्या आहेत. आणि मग तिथून एक एक निरोप येत गेले आणि मग
त्या सगळ्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी तयार झाली. आता हे जे पर्व आहे आणीबाणीचं, हे साधारणपणे 2 विभागात आपण याची विभागणी 2 याच्यात करू शकतो आपण. एक अखिल भारतीय स्तर, की पूर्ण भारतभरात काय चित्र होतं, आणि एक आपला अकोला साधारण जिल्हा. भारतभराचं थोडक्यात एक नमूद करतो काय होतं. मोठ्या मोठ्या नेत्यांना जी अटक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने 80 ते 90% भारतीय जनसंघ आणि संघाचे लोक होते. संघाचे मान्य संघचालक जवळपास सगळे आत गेले पहिल्याच दिवशी, कारण ते नावच माहीत असतं ना तिथला संघचालक कोण आहे. काही कारणांनी काही राहिले असतील ते कारणं वेगवेगळे आहेत. दुसऱ्या मोठे मोठे प्रचारक आत, पूजनीय सरसंघचालक तत्कालीन माननीय बाळासाहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे येरवाडा जेलमध्ये होते, आणि त्यांच्यासोबत मग काही समाजवादी होते, काही कम्युनिस्ट होते, अनेक. त्या कोणाला आता आणीबाणीबद्दल चीड नाही राहिलेली. वास्तविक त्यांनी सोसलं आहे सगळं. काळकुट्ट पर्वाचे ज्या पर्वामध्ये त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले, अपेष्टा झाल्या सगळ्या, परंतु त्यांना चिडणे कारण ते सगळे आज राजकीय दृष्टीने मोदींच्या विरोधातले लोक आहेत. त्यांना ते काही गोडवे पण वाटतात. एक जण तो मागे बोलला सुद्धा, आणीबाणी में असा नाही था जैसे की आज आहे. वास्तविक पाहता त्यावेळेला हे भयभीत झाले होते की आणीबाणी संपते की नाही, की कदाचित आमचा मृत्यू देखील जेलमध्येच होईल. विशेषतः समाजवाद्यांना भीती होती. शकलं पडलेला समाजवादी पार्टी आहे सगळी ती. असो, बाळासाहेबांना ज्यावेळेला जे जेलमध्ये होते त्याचा एक प्रसंग जो आहे तो नंतरच्या एका प्रसंगाला जोडणारा राहील. त्याचा उहापोह त्या ठिकाणी नंतर करतो. पंजाबचे एक अतिशय विदारक प्रसंग अंगावर शहारे आणणार आहे. या सगळ्या पर्वामध्ये काही प्रसंग मी आत्ता जो सांगेल तसे वेदनादायी आहे, अंतःकरणामध्ये एक प्रकारचा पीळ निर्माण करणारे आहेत. अतिशय वाईट वाटतं आपल्याला असे प्रसंग आहेत. काही गमतीदार प्रसंग घडलेले आहेत, आणि काही बहुसंख्येने संघ कार्यकर्त्या संबंधात जे प्रसंग आहेत हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. एक प्रसंगापासून आजच्या कार्यकर्त्यांनी नवीन पिढीसुद्धा प्रेरणा घेत राहावी इतके प्रसंग ते तेजोमय उज्ज्वल आहे. पंजाबमध्ये एक जे काही 7-8 तरुणांना अटक झाली, तर या सगळ्या पर्वामध्ये जी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा ही कामाला होती, त्यामध्ये काही लोक असे निश्चित होते की त्यांना धडधडीत दिसत होतं की हा जनसामान्य विरुद्धचा अत्याचार आहे. एक साधा माणूस की बिचारा कधी कोणाला त्रास देत नाही, शाखेवर जातो, गीतं घेतो, भारतमाता की जय म्हणतो, आणि अशाला इंदिरा गांधींनी पकडायला लावलेला आहे. अशी ज्याला तटस्थ भूमिका घेणार स्वतःचं मन, असे लोकांनी संघाच्या कार्यकर्त्यांचा हाल नाही केले. एक त्यांच्यावर जे कर्तव्य म्हणून आलं होतं शासकीय तितकं पार पाडलं त्यांनी. पण काही असे लोक होते की जे संघाचा हिंदुत्वाचा मुळातच द्वेष करायचे. 1875ची गोष्ट, समाजमन संघाच्या फार अनुकूल नव्हतं. 47ची बंदी तर समाज विरोधात होता. त्यावेळेसचे प्रसंग तर म्हणजे हृदय हेलावून सोडणाऱ्या 47चे. ही 25 जूनला आणीबाणी लागली, 4 जुलैला संघावरती बंदी आली, आणि आल्याबरोबर धरपकड सुरू झाली. त्यावेळेला जी मंडळी अशी होती की जे थोडी संघाबद्दल खूप रोष पाहणारी, मनामध्ये त्यांचा एक राग होता, अशा मंडळींनी पुरेपूर वचपा काढला. बिलकुल अब आ गया उठ पहाड के नीचे म्हणत, आता नाही सोडत त्यांना. पंजाबमधल्या 7-8 तरुणांना अटक झाली, आणि त्या ठिकाणी तो पोलीस अधिकारी होता तो असा मात्र क्रूर पण होता. काही दयावान असतात तसे काही क्रूरी असतात. सगळे जेल भरलेले होते, आणि यांनी तरी नारेबाजी सुरू केली. आपले नारेबाजीचे आणि सिद्धेश्वर देशमुखसारखे काही प्रसंग नंतर सांगतोय मी, बिलकुल वेळेच्या आत जर का जमलं तर त्यांनी नारेबाजी केली. अजून चौतारला, तुमको ऐसा कर डालो, करो क्या करने वाले हमको, जानी लोग ना, असे उत्स्फूर्त. मग तो चांगला मुच्छीवाद, मोठ्या मोठ्या जाड मिशा असलेला इन्स्पेक्टर होता. तो बोले तुमको तो ऐसी सबक सिखाऊंगा
की देख लेना. त्यांनी जेल फिरले, सगळे जेल भरलेले होते. मग त्यांना म्हणलं की तुमको तो पैसा मुझ मुड़वा दूंगा, बोले अपनी मुंडवा दूंगा अगर तुम मेरे हाथ से जी निकले तो बोले करो क्या करने का. तर त्यांनी काय करावं मग. रात्री बेरात्री डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे, पंजाबमधली थंडी सगळ्यांना कल्पना आहे, गारठून टाकते माणसाला. अशा वेळेला त्यांनी या तरुण पोरांना, अगदी कोळे असतील 18-20 वर्षाचे, विवस्त्र केलं, नग्न केलं, नग्न, आणि एका कालव्यामध्ये सोडून दिलं. कालवे म्हणलं तर आपल्या विदर्भामध्ये जे कालवे दिसतात तसं कोणी डोळ्यासमोर चित्र आणू नये. पंजाब हरियाणामधले कालवे एकेका नदीसारखे असतात आणि सतत धार अशी वाहत असते. विवस्त्र करून कालव्यामध्ये सोडलं त्यांना. ते बिचारे पाण्याच्या प्रवाहासोबत जात गेले. रात्र झाली, 1:30 वाजले, 2 वाजले असतील, तर कुठेतरी पोरांना त्या रात्रीतून ज्वाला दिसल्या. ज्वाला जसं आपण शेतामध्ये ते तण पेटवतात ना, तशा पद्धतीच्या ज्वाला दिसायला लागल्या. तर त्यांनी म्हटलं इथे गाव असलं पाहिजे. त्यांनी शकल लढवली, एकमेकाला आधार देत काठावर गेले. आणि अशा अवस्थेत सांगा त्यांना काय वाटत असेल. अशा अवस्थेत ते ओले शरीराने ते जवळजवळ अग्नीच्या दातात पाहतो ते स्मशान होतं. तिथे अग्नी देऊन झाल्यानंतर घरी गेले लोक प्रेत जळत होते त्या ठिकाणी. पण यांना ऊब आली. त्यांना म्हटले चला, सगळे त्यांना 8-10 जण त्या अग्नीच्या बाजूला बसले. आणि जशी प्रातःकाल होत आला, उषःकाल होत आला, उजेड होत गेलं तर थोडं, पण नंतर स्वतःचं एक प्रकारचं वाचवा, शरीर इज्जत कशी वाचवायची, स्वतःचा बचाव कसा करायचा आता अशा अवस्थेत. परंतु त्यांनी शकल लढवली. कुठेतरी इकडे तिकडे भिंतीचा आधार घेत राहिले. एका स्वयंसेवकांनी आजूबाजूच्या झाडाची पानं स्वतःला गुंडवून घेतली, ज्या ठिकाणी जुने आदिवासी लोक आपण पाहतो त्या पद्धतीचे. आणि हळूहळू गावात जाऊन एक घर गाठलं. सुदैवाने ते घर संघाच्या स्वयंसेवकाचं निघालं. आणि मग त्यांनी एका पिशवीमध्ये हे करून सगळ्यांसाठी कपडे गोळा केले. आणि मग हे आले. पूर्ण आणीबाणी उठेपर्यंत त्यांनी सत्याग्रह चालू ठेवला, अटक नाही होऊ दिल्यानंतर. आणि झाल्या आणीबाणी उठल्यावरती इन्स्पेक्टरच्या समोर गेले की अब मुंडवावं अपनी मुझ, देखो हम जीवित आहे. असे अनेक प्रसंग आपण पाहतो. आपल्या अकोल्यामध्ये माहीत आहे की एक बोबडे परिवार होता, मधुकरराव बोबडे. दिनेशला वगैरे माहीत असेल की त्यांचा अकोला जेलमध्ये मृत्यू झालेला आहे, बरोबर आहे ना. पण त्यांना सुटका नव्हती झाली त्यांची. असे अनेक प्रसंग आहेत कित्येक. तसं सांगत बसलो तर मग भरपूर होतील. अकोल्याचा जर का संदर्भ घ्यायचा राहिला तर त्यावेळेला आपले जे प्रमुख लोक होते त्याच्यामध्ये माननीय जिल्हा प्रचारक राजाभाऊ जोशी, एक प्रकारचे हिरो म्हणा आपण त्याला म्हणतो ना की नायक कोण आहे आता, तर माननीय राजाभाऊ जोशी होते. आजही रेशीम बागेमध्ये मुक्कामात तो, प्रकृती आता थोडीशी सॉरी राजाभाऊ जोशी. राजभाऊ म्हणलं की नेहमी आपले मला व्यवस्थाप्रमुख होते ना ते राजाभाऊ जोशी, आधी ते देते राजाभाऊ देशपांडे, क्षमा मागतो, राजाभाऊ देशपांडे होते. राजाभाऊ देशपांडेंना 8 दिवसापूर्वीच माझी भेट झाली नागपूरला. आणि त्याचा विजय माताडेचा एक प्रकारचा मला संग्रह करायचा होता त्या संबंधामध्ये. तर ते बोलले आणि आज दिवसभर फोनवरती 2-3दा त्यांनी बोललो. अगदी निघतासुद्धा राजाभाऊंचा फोन आला होता. राजाभाऊ देशपांडे आता थकल्या, थोडेसे काही व्याधी लागल्यात मागे. तर राजाभाऊ जोशी मला व्यवस्थाप्रमुख होते आणि वर्ष म्हणून माझ्या चुकून नावाने ते आलं. त्यांच्यासोबत बंडू पंचबाई होते. आणि आमचा जो गट होता तरुणांचा, जरी मी आधी रामदासपेठ प्रभात सायम शाखेमध्ये कार्यवाह मुख्य शिक्षक राहिलो असलो हे साधारण 71च्या पुढच्या काळामध्ये, पण या दरम्यान मी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होतो. विद्यार्थी परिषदेचा अनुभव बंडोपंतांना सुद्धा आहे भरपूर. आमच्या अकोल्याचे त्या तुम्ही चंद्रपूरला असाल, पण आमच्या अकोल्याचे त्यावेळेस आमचे नायक होते नेतृत्व करणारे श्रीकांतजी देशपांडे. श्रीकांतजी देशपांडे त्यावेळेला प्रदेश संघटन मंत्री होते. आणि हे बाकी सगळे परिचितच होते लोक. तर यांनी सगळे गुप्त बैठका घ्यायच्या. मोहनजी सगळ्यांचा समन्वय साधायचे. मोहनजींचं त्यावेळेला MSCचं त्यांचं फायनल वर्ष सुरू होतं. थिसीस सबमिट करणं बाकी होतं. सायकलवरती एकेका घरी संपर्क करणं, ज्यांच्याकडे अटक झालेली आहे त्यांची पूर्ण तयारी करणं. माझ्या गोष्टीमध्ये एखाद्या दुसरे उल्लेख कमी जास्त होऊ शकतील, कारण हे सगळ्यांकडनं माहिती घेतली आम्ही. आणि 50 वर्ष झालेल्या गोष्टीला थोडंसं क्षमा करावी मला, काही जर का थोडंसं विसंगत वाटलं तर. आणि अशा वेळेला बेबीताई
ठोंबरे म्हणजे ज्यांना आपण बेबीताई हरदास म्हणजे नाना ठोंबरेंची मावशी, नानांचं घर, बेबीताई खानजोडे जुन्या शहरातले घर, असे यांचे आश्रयस्थान होते, गुप्त बैठका चालायच्या. आणि एक महत्त्वाचं पूजनीय त्या आपले प्रांत संघचालक जे होते बाळासाहेब हरदास आणि काही प्रमुख लोक की जे आपले प्रत्यक्ष स्वयंसेवक नव्हते, कार्यकर्ते होते, संघाचे हितेशी होते, असे देव म्हणून एक होते मोटेल आरामचे, देव आणि कंपनीचे, त्यांच्याकडे त्यांची राहण्याची व्यवस्था होती. दुर्गा चौकामध्ये मोटेल आराम जुन्या लोकांना माहीत आहे, तिथे त्यांच्याकडे 4 व्हीलरची एजन्सी होती काही, आणि तिथून ते आता या लोकांनी काय करावं, नुसतं फिरत राहायचं का, मग अशा कल्पना सुधायच्या काही काही. सत्याग्रह करायचा. 15 ऑगस्ट 1975ला सत्याग्रह सुरू झाला. 15 ऑगस्टच्या दिवशी, त्या दिवशी ठिकठिकाणी आपल्याला जसं सुचेल गुप्त बैठक घेऊन त्या पद्धतीने हे सगळं मार्गक्रमण आंदोलनाचं सुरू झालं. कुठे काय झालं, कुठे काय झालं, तर त्या दिवशी आधीचे पत्रकं तयार कसे करायचे, तर त्यांचे या लोकांनी बंडोपंत, मोहनजी आणि बंडूभाई पंचूभाई वगैरे आणि तत्कालीन काही ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंसेवक असतील तर शरदराव चौथावले माननीय विभाग प्रचारक होते, त्यांना नंतर अटक झाली. आणि हे सगळ्या लोकांनी आपसामध्ये तत्कालीन नगर कार्यकारिणीचे खास लोक मिळून 3 ठिकाणी सायकोलर स्टाईलचे सेंटर्स उभे केले. गुप्त सायकोलर स्टाईल म्हणजे तर नवीन लोकांना माहीत नाही, जुन्या लोकांना माहीत आहे. एकेकाळी जसं एक टेन्सिल निघायची, टेन्सिल म्हणजे आपल्याला टाईपरायटरवरती तो एक टेन्सिल कट व्हायची, मराठी टाईप करायचा तो, आणि मग ती बरोबर ती चित्रपटात तिथे सायकोलस्टिंग मशीनवरती इकडे कागद ठेवायचे आणि तिकडे ती टेन्सिल बरोबर लावायची आणि कागदावरनं ती गोल 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 फिरवायची. आता प्रिंटिंग जसं निघते तशा पद्धतीने कागद बाहेर पडायचे. हे सेंटर 3 ठिकाणी केले होते त्यांनी. मोटेलारा म्हणजे देवाणी कंपनी, PK20 होतच होता. मोहनजी PK20मध्ये इतकी पकड होती मोहनजींची यंत्रणेची, तुकाराव खोत तत्कालीन PK20चे अधिकारी होते. आणि एक सेंटर होतं DED कॉलेज. DED कॉलेजला एक आपल्या कार्यकर्त्या होत्या प्रभावती खांडेकर, आपला घोषवादक होता तो आशुतोष खांडेकरची आई ही. या ठिकाणी हे सेंटर्स होते सगळे आणि तिथून गुप्तपणे सगळ्या गोष्टी चालायच्या आणि मग जिथे राहायचं तिथे हे करायचं. एकदा थोडी गुप्त बैठक अशी 7 नंबर शाळेमध्ये मला वाटतं श्रीकांतजींनीच घेतली. अरे काही काही गोष्टी सोटकल्या, पण त्यात त्यांनी साधारण 2 गोष्टी सांगितल्या होत्या की आपल्याला हे पत्रकं आता ज्या ज्या पद्धतीमध्ये टॉकीजमध्ये किंवा मार्केटच्या ठिकाणी गांधी चौकात त्यातला एक भाग म्हणून अकोल्याला 7 टॉकीजेस आहेत. चित्रपटगृह किती आहे? 7 चित्रपटगृहात त्यावेळेला चांगले गच्च भरलेले ह्याचे चित्रपटगृह आहे, कारण सगळे सिनेमाचे शौकीन होते. आणि अशामध्ये मॅटिनी शोच्या इंटरवलमध्ये असे ते पत्रकं ऐसपैस असे हे करून ठेवायचे आणि इंटरवलची बेल व्हायच्या थोडा आधी बरोबर असे फेकून द्यायचे वरतून. त्यामुळे पोरांना त्या कधी 2nd क्लास किंवा 3rd क्लासमध्ये सिनेमे पाहणारे पोरांना बाल्कनीची सिनेमाची ट्रायल घ्यायला संधी मिळाली. 3 रुपयाची बाल्कनी कधी पाहिलीच नाही जिंदगीत, पण परंतु ट्रायलसाठी आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी मोहीम घेतली त्या दिवशी 2दा बाल्कनीत बसायचं योगाला. पहिल्या दिवशी बरोबर जायचं आणि ती वेळ आली की आतमध्ये जाता 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 खाली जिरावरला फेकून द्यायचं. आवाज नाही करायचा, नारेणी द्यायचे, काही नाही द्यायचे. तिकडनं बाहेर पडले की काही ठिकाणी श्रीकांतजींनी या मंडळींनी भान उपलब्ध करून दिलं होतं की पटकन गाडीवर बसायचं, निघून जायचं. किंवा काही जणांनी चोर रस्ते पकडायचे, जसं की आम्हाला दिली होती रिगल टॉकीज. पहिल्या दिवशी ट्रायल झाली. मला आठवतं बहुतेक त्यावेळेला मी आता एका माझ्या जुन्या मित्राला विचारलं, कन्फर्मेशन केलं. त्यावेळेला अमिताभ बच्चनचा फरार सिनेमा सुरू होता. नुकताच अमिताभ जंजीरनंतर दीवार सिनेमामध्ये फेमस झाला आणि पाठोपाठ त्याला संजीव कुमार, सेनबट टागोर आणि अमिताभ. तो आम्ही मुळातच अमिताभचे फार फॅन असल्यामुळे आम्ही आधीच पाहिला होता. इंटरव्हलपर्यंत, 2ऱ्यांदा 3ऱ्यांदा पाहिला इंटरव्हलपर्यंत. आणि त्या ठिकाणी ती वेळ आली की बरोबर टायमिंग आधी ॲडजस्ट करून घ्यायचं की कधी करायचं, कोणत्या वेळेला तो सीन येईल आणि कोणत्या वेळेला आपल्याला उठून पत्रकं फेकायची आहेत. पूर्ण सिनेमा नाही पाहायचा आणि निघून जायचं. मग बरोबर कोणी इकडनं गेलं, कोणी उजवीकडनं गेलं, कोणी डावीकडनं गेलं, कोणी चोर रस्त्याने समोरची भंगारची गल्ली आहे तिथून निघून गेलं. आणि
जे माहिती नाही कोणाला काय झालं ते. तर कधी कधी काही टॉपिजेसमध्ये मात्र तरुण रक्त होतं. कधी कधी असं वाटतं ना, भारत माता की जय तर म्हणावंच म्हणावं, ते तर आमचं ब्रीतवाक्य आहे. एखादा नारा द्यावा तर माणिक टॉकीजच्या समोर असे काही नारे दिले गेले आणि त्या ठिकाणी गजू पाठक, दिनेश जोशी, वासू, बरोबर का वासू, ही मंडळी धरल्या गेली आणि यांना पहिले सिटी गोदावरीत नेलं गेलं आणि अक्षरशः हातकड्या टाकून यांच्या घरी नेलं यांना. मला सांगा, जसं की जे भारत माता की जय म्हणणं जसं की देशद्रोह आहे. हातकड्या टाकून घरी नेलं आणि ज्यावेळेला त्यांना पेशी झाली कोर्टामध्ये, त्यावेळेला त्यांना जजनी सांगितले यांना की हे काय असे खून करणारे गुन्हेगार आहेत का, हे बलात्कारी माणसं आहेत का, तुम्ही पहिले त्यांचे हातकड्या सोडा. त्यावेळेला 2 कायदे झाले होतेच. DR हा कायदा आधीच होता, डिफेन्स इन, त्यांनी एक शब्द वापरलेला त्या ठिकाणी, डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स. याच्यामध्ये थोडीशी सवलत होती, त्यांना डिफेन्स ऑफ इंडिया रूल्समध्ये धरला गेलं असेल, त्याच्यामुळे हे. आणि दुसरा कायदा मात्र होता मिसा, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट. याला मात्र काही चॅलेंजेस नव्हता. नंतर इंदिराजींनी या DRमध्ये सुद्धा अमेंडमेंट केल्या, आर्टिकल 14 आणि 19मध्ये अमेंडमेंट केले आणि त्यांनासुद्धा सुटका व्हायचे जे मार्ग होते ते बंद केले. पण पहिले काही दिवस DRच्या कायद्याच्या अंतर्गत जे लोक गेले त्यांना कोर्टाकडनं दिलासा मिळाला, नंतर बंद झालं. तर अशा पद्धतीने अकोल्याचा हा कार्यक्रम चालला आणि अनेक लोकांनी त्यावेळेला आपल्या प्रसंगावधानता दाखवली, अनेक लोकांनी आश्रय दिला. माननीय मोहनजींचं रात्री पैरात्री बेबीते हरदासांचं घर, म्हणजे आपलं जिथे ठोंबरे वाचनालय आज आहे आणि डॉक्टर हेडग्यावर रक्तपेढी आहे, ती वास्तू, त्या वास्तूमध्ये जास्तीत जास्त मुक्काम राहायचा. एक सेंटर आहे तिकडे बेबीते खांदोळेंचं. अशा ठिकाणी फिरून हे रात्री बेरात्री यायचे, स्वतः स्वयंपाक करायचे. माऊली बिचारी कधी कधी दिवसभराचा स्वयंपाक, यांचा स्वयंपाक करून निघून जायची. हे रात्री बेरात्री कधी आले तर जे आहे ते गुपचूप जेवून घ्यायचे. आता नाही, पता नाही. वाशिमला एकदा याच पहिल्या दिवशी आपली जी मंडळी होती त्यावर बाबासाहेब धनागरे माननीय प्रांत संघचालक होते, विचारा बरोबर आहे का? हां, तर हां, त्यांचा मुलगा त्यावेळेला तरुण होता, नुकताच 1-1.5 वर्ष झालं, म्हणजे श्रीपाद धनागरे. यांना सांगितलं की तुम्ही हे पत्रक लावा, वाटपा. आणि त्यांच्याजवळ सायकल हॉटेलची व्यवस्था नसेल, वाशिम छोटं गाव होतं तसं, त्या जिल्हा अकोला जिल्ह्याचं ते, आणि संघदृष्ट्यासुद्धा अकोला जिल्ह्यात होता. आता वाशिम जिल्हा आधीच वेगळा झाला होता आपला आणि शासकीय. तर मग या लोकांनी काय केलं, हाताने सगळे वेगवेगळे रंगीत कागद घेतले आणि रंगीत पेन घेतले जाडे, त्याच्यावरती काय काय लिहायचं की भारत माता की जे दडपशाही बंद करा, निषेध असो, आणीबाणीचा जे जे काही त्यावेळेस पत्रकाचे, त्या पत्रकाच्या काही प्रती आजही काळू मास्तरांच्या तिथे आहे म्हणतात. म्हणजे कुठे, मंदिराच्या खाली गर्भगृहात, माहिती नाही आता. नीरजजी तुम्ही आता शोध घ्या, अजूनही ते त्या तत्कालीन जे पत्रकं होते ना त्यांच्या, भवानी तिथे आता ट्रस्टी आहे, त्यांना विचारा एखाद्या. तर ते त्यांनी जे स्तंभ होते आजूबाजूला झेंडावंदनचे सरकारी त्या ठिकाणी त्याच्यावर चिपकून टाकले रात्रीतून, आणि स्वतः अगदी उज्जवळ माथ्यानी सकाळी त्या ठिकाणी झेंडावंदनाला गेले. खूप धावपळ झाली पोलीस यंत्रणेची, अरे बापरे, सरकारच्या विरोधामध्ये पत्रकं वगैरे, परंतु यांनी जणू या आम्ही या गावचे नाहीत असं दाखवत सगळं हे केलेलं आहे. भरपूर असे किस्से आहेत की पोरांनी बरोबर हे करायचं, कसं करायचं, तर मग आम्हाला आपल्या मागे पोलीस लागले आहेत. राजभाऊ देशपांडेंनी सांगत होतं की आम्ही इथे एकदा निघालो एका ठिकाणून, आमच्या लक्षात आलं की पोलीस मागे आहे, धरायला येऊन राहिले. 2 जण होतो, तर आम्ही शाली टॉकीजमध्ये घुसलो. शाली टॉकीजमध्ये घुसल्यानंतर दुसऱ्या गेटने निघालो, नदीच्या काठाकाठून रिगल टॉकीजमध्ये घुसलो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी पळापळी आणि पोलिसांचा ससेमरा नेहमी राहायचा. आणि माननीय प्रभाकरराव अंबुलकर त्यावेळेला नागपूर जिल्हा कारवाई होते, जिल्हा प्रचारक होते, प्रचारक निघाले ते होते. आणि मग त्यांच्याकडे पूर्ण प्रांताची जबाबदारी येऊन गेली न कळत. म्हणजे ॲज गुड ॲज जवळपास प्रभाकरराव प्रांतसह प्रचारक म्हणून झाले त्यावेळेला, त्या काळात. त्यांना एकदा रेल्वेच्या इंजिनमध्ये प्रवास करावा लागला. त्यांची ज्यावेळेस श्रद्धांजली सभा होती त्यावेळेला किस्सा सांगितला.
कारण काय की तिथून पळा, तिथून काय करा की इथे खेड्यात आले, खेड्यातून आले की पोलीस तिथे पोहोचले, अरे इथे कोणीतरी आलं की शेतातून दुसरीकडे जा, किती पायी चालले असतील अंदाज नाही. आणि एका ठिकाणी त्यांना जायचं होतं खामगावला, तर त्या ठिकाणी जलमच्या तिथून त्यांनी रेल्वे इंजिनमध्ये पकडले. असे सुद्धा प्रवास झाल्या. त्यांनी अटक नाही होती, मोहनजींना अटक नाही झाली, बंडोपंतांना अटक नाही शेवटपर्यंत, राजाभाऊ देशपांडे हातीच नाही लागले शेवटपर्यंत. असे अनेक प्रसंग या ठिकाणी काही. आता एक यामध्ये गोष्ट नमूद करावी वाटते, या सगळ्या पर्वामध्येच नाही, संघाच्या एकूण कार्यकलापांमध्ये महिला शक्ती, नारी शक्ती इथं योगदान फार मोठं आहे. हे आपले आणि सगळे अधिकारी सांगतात, रंगहारजी तर सांगतात की संघाच्या शाखेमध्ये तुम्ही फक्त माणसं पाहावं, पुरुष संघामध्ये जे तारून धरलेलं आहे संघाला, ही नारी शक्तीने तारलेलं आहे. याचा कैकदा अनुभव अनेकदा वेगवेगळ्या संकटांमध्ये आपण घेतलेला आहे. आणीबाणीतला किस्सा, ज्या प्रसंगामध्ये एक गुप्त बैठक 13 जणांची सुरू असताना, ती पण कोणाच्या घरी, संग्राम आहे या ठिकाणी, संग्राम खानजोडे नाही आला, संग्रामच्या घरी म्हणजे बेबीताई खानजोडेंच्या घरी. आणि बेबीताईंच्या सासूबाई म्हणजे बबनराव खानजोडेंची आई, त्यांना त्यांनी सांगितलं होतं, बेबीताईंचा जो आजचा जाऊ आहे विवेक जोशी, आमच्या बॅचमधल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना माहीत आहे, विवेक जोशी आता जळगाव दामोदला नवरा बायको दोघे जण पूर्ण काय म्हणजे ते आपलं वसतिगृह सांभाळतात, आपलं वनवासी क्षेत्रातलं वसतिगृह. नवरा ती जी त्याची बायको बेबीताईंची ती मुलगी म्हणजे माधुरी, ती त्यावेळेला 11व्या वर्गात होती. आणि विवेक जो आमचा मित्र आहे मुळात, त्यावेळेला त्याचं लग्न व्हायचा प्रश्नच नव्हता, कारण आमचं वय त्यावेळेला 17 ते 19च्या दरम्यानचा प्रसंग आहे ते बिलकुल. तर त्यांची सासूबाई पायरीवर बसली, काय करत तर फुलवाती करत, साधारण 11 वाजताची गोष्ट असेल. आणि आधीच ठरलं होतं की आम्ही येणारा बैठक होणार आहे. आणि त्या बैठकीला एकूण एक दिग्गज, आबाजी थत्ते, शरदराव चौथाईवाले, नंतर तत्कालीन भाजपचे फार मोठे म्हणजे जनसंघाचे वसंतराव भागवत, सगळ्यांना नाव माहीत आहे ते, आणि शांताराम करमळकर होते. आणि आपल्या प्रांताचे याचे जनसंघाचे प्रदेश भाग होते, त्या ठिकाणी दत्ताजी देशमुख होते, फार चांगला वक्ता होता. अनंतराव देशमुख होते आणि निळूभाऊ त्रिवेदी ज्येष्ठ प्रचारक. म्हणजे किती थोर मंडळी या ठिकाणी होती आपल्या लक्षात येऊ शकते. आणि आपण लक्ष्मण स्मृती आपलं संघ कार्यालय ज्याने ओळखलं जातं ते लक्ष्मणराव इनामदार पण त्या बैठकीला. म्हणजे काही काही लोक आपण साधे म्हणून पाहतो, ते त्यांचे घरं किती पावन आहेत आपल्या लक्षात येईल. ही सगळी विभूती बबनराव खानजोडे म्हणजे आपल्या बेबीताई यांच्या माडीवरती बैठक घेत होते. आणि ती बिचारी छोटी पोरगी 11वीतली, तिने या 13 जणांचं बडवलं. या 13 जणांमध्ये 12 लोक वॉन्टेड होते. फक्त मोहनजींचं नाव वॉन्टेडमध्ये नव्हतं, कारण ते विद्यार्थी होते, त्याच्यामुळे त्यांना प्रमुखाच्यात आलेच नाहीत. ते सगळे वॉन्टेड होते. आणि त्या पोरीने बिचारांनी स्वयंपाक केला, जेवणसुद्धा वरती हेलपाटे करत किती वेळा खालीवर केलं असेल तिने तीच तिला माहीत. आणि हे सगळं सुरू असताना मधल्या काळामध्ये त्या माऊलीला, वाती वळणाऱ्या माऊलीला 2-3 जणं सिव्हिल ड्रेसमध्ये, CIBचे असतील, LIBचे असतील, पोलीस आले. तर ते काय म्हणता मावशी, म्हणते काय नाही बाबा बसली आहे. तर ते पाहत म्हटलं काय म्हणता, कुठे निघाले, काय पाहताय. त्यामुळे काही नाही, या ठिकाणी आम्हाला समजलेलं आहे की ते संघा आणीबाणीच्या विरोधात, इंदिरा गांधींच्या विरोधात काही इथे लोक जमले आहेत आणि त्यांचं काहीतरी मिटिंग चालू आहे. तो इथे म्हातारी म्हणते की इंदिरा गांधीच्या विरोधात आपल्या, अरे पहिले धरा त्यांना. इंदिरा गांधीच्या विरोधात जो जात असेल, इतकी चांगली बाई ती देशाला बरोबर कडक करून राहिली आहे, आणि तिच्या विरोधात हे चालले. एकेकाला पकडा, मी तर म्हणते म्हणून मला एकेकाला ठार मारलं पाहिजे, उडवून टाकलं पाहिजे गोळ्यांनी. आता इतकी पोटतिडकीने ती बाई बोलते आहे, कोणाच्या मनात येईल हो.
की ही बाई लपून 13 जणांना बाहेर बसलेली आहे म्हणून पहारेकर म्हणून ती बाई आहे. महिलांचं योगदान आणि समय सूचकतेचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रसंगावधानता समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अशा याच्यात ते निघून गेले. बैठक झाली. सायंकाळी 7 वाजता 2दा चहा झाला असेल. ती बिचारी पोरगी इतकी थकली होती. त्यांची भाचीच होती ती राजभाऊंची. राजभाऊ देशपांडे सांगतात की आम्ही आल्यानंतर ती आम्हाला आमच्या बेबीच्या सासूबाईंनी सांगितलं की म्हणे ते असे गेले आणि आता तुम्ही इकडून नका जाऊ. आता जुन्या शहरात वाटेल तितक्या गल्ल्या बोळ्या आहेत. त्याच्यामुळे 13 जणं बरोबर इकडून सटकून गेले. कुठे गेले कोणाला पता लागला नाही, कोणालाही धरला नाही गेला. तर अशा महिला शक्ती ही कोळी पोरगी माधुरी, बेबीताई शाळेत गेलेल्या नाही, सॉरी क्षमा मागतो, बेबीताई बाळंतीण संग्रामचा जन्म तेव्हाच आहे म्हणतात. मला राजभाऊंनी डिटेल किस्सा सांगितला. ओली बाळंतीण असलेली बाई घरामध्ये, संग्रामचा तेव्हा जन्म झालेला, सासूबाई बाहेर हे करते आणि मुलगी स्वयंपाक करून सगळ्यांना घालते. अशा प्रकारचे उदाहरणं आहेत. परिवारच्या परिवार पूर्ण सोसून स्वतःचं सगळं अर्पण करायला तयार होतं. नरसिंह मंदिर अकोट आणि बालाजी मंदिर वाशिम याचा आश्रय राजभाऊंनी घेतला. मंदिरात कोणी येऊ शकतं. फक्त भाऊसाहेब काळू होतं तेव्हा तिथे. खूप काही संघाचं काम न करणारे, संघाचं काम करणारे बाबासाहेब धनागरे, डबीर आणि ही मंडळी, कृष्णराव देशपांडे, अण्णा पनवेलकर, वाशिमच्या लोकांना माहीत आहे. भरपूर जुने नाव भारतात दिला. पाहुणे आणि आपले भैयाजी किल्यांचे सासरे दादा म्हणायचे त्यांना, अण्णानंतर आठवण मला. अशी मंडळी. पण हे भाऊसाहेब काळू ट्रस्टी होते, अध्यक्ष होते तिथे. आणि त्या दिवशी भनक लागली पोलिसांना आणि तिथे गेले की आम्हाला समजलं की इथे संघाचा एक अधिकारी आहे म्हणून, कोणीतरी प्रचारक वगैरे आहे. नाही इथं कोणी नाही. सुदैवाने त्यावेळेला राजभाऊ रिसोडला होते. आल्यानंतर समजलं त्यांना. राजभाऊ आपण म्हणे की आता हे खराब आहे, तुमच्यावर पण काही येऊ शकते, मी आता हे जागा सोडतो आणि हे पत्रक कुठे लपून ठेवा. मी जे ऐकलं ते असं आहे की ते तळघरामध्ये ते काही होतं तिथे ते पत्रक मुद्दाम त्यांनी जतन करून ठेवलेले तिथे काही त्यावेळेचे जे पत्रकार राहायचे ते. तर सगळं झालं म्हणून ते ठीक आहे, जेवणखावण झालं. त्यामुळे ऐक राजभाऊ, ऐक म्हणे तू एवढं तरुण यामध्ये संघासाठी आम्ही प्रत्यक्ष तर काही करू शकत नाही, संघासाठी काही केलंही नाही आजपर्यंत, फारसं पदाधिकारी काही राहिलो नाही. पण अशा वेळेला देशावर संकट, तुमच्यावर संकट आलं असताना तू इथून निघून जाशील हे होणे नाही. आमचं घर, आमच्या प्रत्येक घरातल्या सदस्याला, कुटुंबाची अटक झाली तरी मी तुला असं जाऊ देणार नाही. असे परिवार होते. काही परिवारांनी कुटुंबांनी भ्रमनिराश केला. असं वाटायचं की खूप हक्काचे आहेत, भीतीपोटी काही पोटी ते प्रत्यक्षात करत येऊ नाही शकले त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने सांगण्यासारखं खूप आहेत. खूप जणांनी इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता तर एक थोड्या 2 गोष्टी ज्याला आपण तुम्हाला समोर मीटिंग वगैरे काही नक्की चालेल ना नीरजजी? तर जसं सिद्धेश्वरची गोष्ट सांगितली, अकोटला ज्यावेळेला नरसिंह मंदिरात त्यांचा होता की यांनी जबरदस्तीने त्या ठिकाणी एक तट्टे म्हणून, श्रीकांत तट्टे नावाचा एक पुस्तक विक्रेता होता, बरोबर आहे. तर त्याला सांगितलं आंदोलनात जा तू. राजाभाऊंनी सांगितलं आणि तो गेला. आणि याच्यापेक्षा जास्त उत्पटांग असेल तो कदाचित. आणि त्यांनी धरलं, त्यांना सगळ्यांना अकोल्याला आणलं. याला मात्र पोलीस स्टेशन अकोटला ठेवून गेलं. आता याला ठेवलं, याला काही समजलं नसेल का ठेवलं. हा थोडा उत्पटांग होता ना. यांनी काय करावं, अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये इन्स्पेक्टरच्या टेबलवरती कैची करून असा हात, असा पाय, खुर्चीवर बसून गेला डायरेक्ट. इन्स्पेक्टर म्हणजे अज्ञानाने नाही बरं, जाणून बुजून. इतका तो एक प्रकारचा खट्याळ पोरगा होता, म्हणजे बिलंदर ज्याला म्हणतात ना. इन्स्पेक्टरानंतर माझ्या खुर्चीवर बसला, हो तिकडे. खुर्ची का तुमच्या बापाची आहे का, हेच शब्द. अरे आम्ही इंदिरा गांधींनी घाबरत, तुम्ही कोण आले असं म्हटल्यानंतर पहा बरं म्हटलं तर त्यांनी त्याची कॉलर धरली आणि त्याला उचलला. तिथून उचलल्याबरोबर त्याचा शर्ट बिचारा असा असेल फाटला तो शर्ट.
फाटला तो माझा शर्ट फाडला, इतका दांगळो गेला तरी पोलीस स्टेशनला, माझा शर्ट फाडला म्हणून मला आत्ताच्या आत्ता नवीन शर्ट आणून द्या म्हणून. त्याला नवीन शर्ट आणून द्यावा लागला. त्यांनी पुष्कळ दांगळो गेल्यानंतर यांनी कंटाळून शेवटी नंतर जेवण बोलावं लागले हॉटेलमधनं आणि सगळं करताना त्यांनी शेवटी पोलीस स्टेशनमध्ये अकोल्याला रवाना केलं. या बिलंदार माणसांनी टाळ आणि ते याच्या भरोश्यावरती आतमध्ये व्हॅनमध्ये बसला नाही, तो टपावर बसला. ऐकत ना, मी टपावर लिहिल म्हणे, टपावरती टाळ आणि अभंग भजन म्हणत अकोल्याच्या जेलपर्यंत तो आलेला आहे. हा प्रसंग मला आता राजभवनी सांगितला, हा खूप मजेशीर प्रसंग आहे. तर माझ्या मते बरोबर असेल हा प्रसंग, अकोटवाले सांगतील. तेलारा त्याने घटना आहेत, मूर्तिजापूरच्या आहे तर फक्त अकोला जिल्हा सांगतो आहे मी तुम्हाला. कधी खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आता काही वेळ नाही थोडा. तर याच्यामध्ये मला एक प्रामुख्याने गोष्ट सांगा वाटते, ते सुटल्या गोष्टी आता, की कोणी या भ्रमात किंवा अशात राहू नये. म्हणजे मी तर नाही राहत. हुकुमशाही इंदिरा गांधींनी आणली, एक प्रकारचा तिला स्वतःचा सत्ता वापरायची होती वगैरे वगैरे, ते तत्कालीन कारण होतं. पारिवारिक हुकुमशाही त्याला म्हणतो, आमच्याजवळ सगळी सत्ता पाहिजे, आमच्या कुटुंबाजवळ माझ्याजवळ पाहिजे, हा काँग्रेसचा मूळ स्वभाव आहे. आता आणीबाणीच्या काळात तर मला सांगा तुम्ही, की सरळ गणित सांगतो तुम्हाला. आणीबाणीच्या काळामध्ये किशोर कुमारच्या गाण्यांवर बंदी आणली, बरोबर आहे, सगळ्यांना माहीत आहे. नंतर ठिकठिक लोकांना त्यांच्या विरुद्ध लेख लिहिले. संघाचे 80-90% असली तरी समाजवादी पण होते, त्यांच्या पण लिखाणावरती निर्बंध होते. चांगल्या लोकांना जेलमध्ये रवाना करून टाकले त्यांनी. वृत्तपत्रांवरचं झळतं तरुण भारती जास्ती सोचली, कारण त्यांना माहिती होतं संघात हे आहे. हे तर तेव्हाच्या गोष्टी आहेत. पण नंतर काँग्रेसचं शासन होतं. राहुल गांधी ज्यावेळेला साधे खासदार होते त्यावेळेला त्यांनी त्यांचाच अध्यादेश टरटरा फाडला आहे ना, कॅबिनेटनी पारित केलेला. त्यावेळेला कुठे आणीबाणी होती? कॅबिनेटनी पारित केलेला अध्यादेश, त्याची प्रत एक साधा खासदार जो कोणता पदाधिकारी होता त्यांनी फाडला आणि या कॅबिनेटच्या सगळ्या शासनाने तो ज्याचं म्हणणं ऐकलं. म्हणजे हुकुमशाही कोणती आली, की आम्ही म्हणतो तेच खरं. तर झालं की नाही. नंतर हृदयनाथ मंगेशकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं गीत तिथे काढणे मदशीने म्हटलं किंवा सागरा प्राण तळमळा म्हटलं असेल किंवा जयस्तुते म्हटलं असेल, तर त्यावेळेस ते नोकरी जरी नव्हती त्यांची आकाशवाणीला, परंतु जो काही त्यांना मानधन मिळते कार्यक्रमाचे, बंद झालं की नव्हतं झालं, त्यांच्याच भाटणं सांगितलं त्यांनी. त्यामुळे हा काँग्रेसचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे यापुढे अशा सगळ्या घटनांवरती कमी जास्त होता. भारतीय जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंत फार मोठा प्रवास आपण या बळावरती काबीज केला आहे. कधी काळी 29पासून सुरू झालेले, पहिले तर 3च, 52च्या इलेक्शनमध्ये भाजपच्या फक्त 3 जण होते. नंतर पुढे मागे होत साधारण ते आज 303पर्यंत आले होते. आता 284 आहे. म्हणून आपण ठीक आहे, हे चढउतार होत राहतील. परंतु समाज संघटित करून अशा पद्धतीची क्रूरपणा कोणी करू शकणार नाही. यासाठी समाजाला जागं राहावं लागतं, सजग. आणि ते सजग जागण्यासाठी ज्या तरुण भारतांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे, त्याचं ब्रीदवाक्य आणि तो सिंहाची प्रतिमा हे तुम्हाला दिसेल सगळ्यांना. स्वयमेव मृगेंद्रता हा त्यांचा त्या ठिकाणी घोषवाक्य आहे त्यांचं. तर तेच एक सांगतो की आपले माननीय रज्जूभाई असो, मोहनजी असो, आपलं कोणी आत्तापर्यंत पूर्वी सरसंघचालक असो, सगळ्यांनी एकच संदेश दिलेला आहे की या ठिकाणी आपल्याला हिंदू समाजाला या स्थितीपर्यंत आणायचं आहे की कोणी त्याची छेड काढायचा प्रयत्न केला नाही पाहिजे. एक सुभाषित आहे की न अभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित राजस्य स्वयमेव मृगेंद्रता. हा तुमचा तरुण भारताचा ब्रीदवाक्य आहे. त्याच्यात सगळ्यांना यश हो. कोणताही सिंहाला वनाचा राजा घोषित करण्यासाठी अभिषेक होत नाही, त्याच्यावर संस्कार होत नाही, कुठे काही बाकीच्या प्राण्यांना विचारण्यात नाही येत किंवा जिराफाची याची त्याची हत्ती सगळे प्राणी एकत्र आले आणि मग तिथे मतदान झालं आणि त्यांनी घोषणा केली की आमचा राजा आता सिंह असला पाहिजे. असं होत नाही. तर काय होते, तर विक्रमार्जित राजस्य, स्वतःच्या पराक्रमावरती, स्वतःच्या विक्रमावरती तो वनाचं साम्राज्य ते एक डरकाळी फोडल्याबरोबर सगळे प्राणी सैरावैरा करत पळतात. ती परिस्थिती आपल्याला हिंदू समाजाची आणायची आहे, ती अद्याप आलेली नाही.
पुन्हा हाच एकदा सुभाषित पुन्हा म्हणतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. न अभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित राजस्य स्वयमेव मृगेंद्रता. तरुण भारत आणि एक जो चळवळ, एक विचार आपला हिंदुत्वाद असेल, या विचाराला पुढे घेऊन आणि आणीबाणीचे 50 वर्षामधला जो शुभ आकडा आपण म्हणतो आपल्या धर्मामध्ये 51 वर्ष, आणि यामध्ये या वर्षाकरिता जो आपण कार्यक्रम राबवत आहे, आणि इंग्लंडजींनी सांगितलं की या वर्षामध्ये मंदिरं असतील, मंदिराची स्वच्छतेचा विषय असेल, पर्यावरणाचा विषय असेल, या विषयाला पुढे घेऊन आपण जातो आहे. या कार्यक्रमाकरिता उपस्थित विजयरावजी देशमुख, जे देवेंद्रजींचे विचार आहे की विकास हा माझ्या घरच्या पुढच्या नाली पुरता, माझ्या घरी घरच्या समोरचा रस्ता झाला आहे की नाही झाला आहे, परंतु या सगळ्या विकासासोबत कुठेतरी आपल्या विदर्भातला जो पाण्याचा विषय आहे, हा पाण्याचा विषय पुढे घेऊन आपण गेलं पाहिजे. आणि शिखर काका आलेले आहेत, शिखरजी सोमन काका आले आहेत, त्यांचाही तोच विषय असतो की आपल्या इथे पाणी म्हणजे जमिनीतलं पाणी असेल, नवीन धरणं असतील, या माध्यमातून विकास कसा होऊ शकेल, हा विकास पुढे घेऊन, हा विचाराला पुढे घेऊन ते जातात. आज एक ओझं आमचे श्रीकांत काका कुंडलीकर यांच्यावर होतं की आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचा जो इतिहास, 50 वर्ष पूर्वीचा जो इतिहास आहे, यामध्ये इतिहासाचे जे पानं आहेत, या पानामध्ये जो त्याग सगळ्यांनी केला आहे, त्यांचं एक वर्णन आपल्या शब्दातून त्यांना करायचं होतं. नक्कीच अनेक विचार जेव्हा आपण कोणाशी तरी चर्चा करतो, बोलतो, अनेक विषय आपण मनात घेतो, काही विषय सुटून जातात, परंतु आपल्या जे आपण बोलला आहात त्यातून आपल्या भावना मला असं वाटतं सगळ्यांपर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील. 2 विषय माझ्या वैयक्तिक जे माझ्या संबंधित आहे, हे 2 विषय मी सांगतो. माझं लग्न ग्वाल्हेरला ठरलं. ते जेव्हा पहिल्यांदा आपली जी प्रोसेस असते की सोयीसाठी अध्यक्ष आणि उपस्थित बंधूंनी मला खूप काही खोलामध्ये किंवा मागच्या इतिहासात जायचं नाही. मुद्दा एकच आहे माझा फक्त आता की पुढची जी पिढी आहे त्या पिढीला आणीबाणीच्या इतिहासात माहीत व्हायसाठी पुस्तकं तर अनेक छापल्या गेले, पुढेही छापल्या जातील, परंतु हा सगळा कार्यक्रम पाठ्यपुस्तकात प्रायमरी शाळेपासून आला तर हा इतिहास त्यांना माहीत होऊ शकतो. म्हणून मी खासदारांना विनंती करतो की या विषयाकडे फार गांभीर्याने पहा आणि पुढची जी पिढी येणार आहे त्या पिढीला पाठ्यपुस्तकातूनच हा इतिहास माहीत झाला पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आता गमतीदार उदाहरण द्यायचं म्हणजे ज्यांनी आणीबाणीमध्ये जेल भोगला, सत्याग्रह केला, अमुक झालं तमुक झालं, त्याच्या नातवाने जर आजोबाला विचारलं का तुम्ही चोरी केली का हो की तुम्ही जेलमध्ये गेले होते, की मारामारी केली होती, तुम्ही काय केलं तुम्ही असं की तुम्हाला जेलमध्ये टाकलं, याचं उत्तर काय देणार तो म्हातारा म्हणतो. म्हणून पाठ्यपुस्तकात देणं फारच आवश्यक आहे. हे जर आलं नाही तर पुढच्या पिढीला हा इतिहास माहीत होऊ शकणार नाही. आता जे काही लोक जिवंत आहेत ते फार थोडंफार सांगू शकतील, परंतु अनेक पिढ्यापर्यंत हा इतिहास हा पुढे 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 जाऊन सगळ्या देशाला माहीत झाला पाहिजे, एवढीच माझी फक्त सरकारला विनंती आहे. आणि खासदार साहेबांनी लक्ष घालावं याची पण विनंती आहे.
इतकं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. परस्परे पडो मैत्र